कोल्हापूर एलसीबीनं चेसिस नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबरमध्ये फेरफार करून ती वाहनं वापरणाऱ्या आणि विक्री करणारी 6 जणांची टोळी जेरबंद केली आहे। या टोळीकडून 30 लाख रुपये किमतीची 6 वाहनं जप्त करण्यात आली आहेत। पन्हाळा तालुक्यातील पोर्ले इथल्या पंकज तानाजी मोरे याच्याकडील एक टेम्पो ट्रॅव्हलर हे वाहन चेसिस नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबरमध्ये फेरफार करून वापरलं जात असल्याची माहिती कोल्हापूर एलसीबीला मिळाली होती। पोलिसांनी मोरेला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली। त्यावेळी वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर आणि चेसिस नंबरमध्ये तफावत आढळून आली। त्यानं बंद अवस्थेतील वाहन मालकाकडून त्याच्या वाहनाची कागदपत्र घेऊन त्यातील नंबर चालू स्थितीतील वाहनासाठी वापरून वाहनाचा वापर सुरू केल्याची माहिती मिळाली। पंकज मोरेनं मोरेवाडीमधील भारतीनगरमध्ये राहणारा आरटीओ एजंट अमित उर्फ प्रशांत रामदास भोसले, गोकुळ शिरगावमधील करीम गफूर शेख तसंच इचलकरंजीमधील इम्रान मिस्त्री यांनी टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाच्या चेसिस नंबरमध्ये फेरफार केल्याचं सांगितलं। त्यानंतर पोलिसांनी या तिघांकडे चौकशी केली। या चौकशीत तिघांनी 6 टेम्पो ट्रॅव्हलरच्या चेसिस आणि रजिस्ट्रेशन नंबरमध्ये फेरफार केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून फेरफार केलेली ही 6 वाहनं जप्त करण्यात आली आहेत। एलसीबीनं पंकज मोरेसह अमित भोसले, करीम शेख, राजारामपुरीतील रुपेश विलास पवार, शिरोळ तालुक्यातील अब्दुल ललाट इथला विशाल परशुराम चव्हाण आणि करवीर तालुक्यातील वडणगे इथला संभाजी आनंदा धनगर या 6 जणांना अटक करून त्यांना राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात दिलंय। हे नेमकं कसं केलं तर त्यावेळेस त्यांनी त्याच्या ओळखीचा त्याने सांगितले की ह्या गाड्यांमध्ये जे परमिटच्या गाड्या आहेत व त्याचा टॅक्स जास्त असतो, त्यामुळे ज्या जुन्या असलेल्या गाड्यांचे नंबर या गाड्यांवरती लावतो। मग त्याच्याकडे अजून विचार न केला असता की त्यासाठी त्यास अमित भोसले नावाचा आरटीओ एजंट आहे, तो बनावट कागदपत्र देण्यास मदत करतो व करीम शेख नावाचा मेकॅनिक आहे, तो त्याच्यावरती चेसिस नंबर इम्प्लांट करतो अशी माहिती दिली। त्यामुळे आम्ही अमित भोसले आणि करीम शेख यांना ताब्यात घेतले। करीम शेख याच ताब्यात घेऊन पुढे विचार न केला असता त्यांनी आणखीन 4 ट्रॅव्हल्सला तसे कागदपत्र बनवल्याबाबत चेसिस नंबर बनवल्याबाबत सांगितले व त्याचे कागदपत्र देखील अमित भोसले यांनी बनवल्याचे सांगितले। म्हणून त्या असे अमित भोसले, पंकज मोरे, त्याचप्रमाणे करीम शेख व इतर 2 ट्रॅव्हलचे मालक यांना आम्ही असे ताब्यात घेतलेले आहेत व त्यांच्यावरती राजारामपुरी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणात आहे। आणखीन देखील लोक यामध्ये समाविष्ट असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामध्ये इतर कोण अधिकारी, इतर एजंट यांचा देखील तपास करीत आहोत व तपासांती त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करीत आहोत। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार विनायक चौगुले, बालाजी पाटील, अमर आडुळकर, अशोक पवार, ओंकार परब, अयूब गडकरी, संजय पडवळ आणि संतोष पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला।